नमस्कार सर्वांना, स्वागत आहे सर्वांचं साक्षी गोट फार्म अँड ब्लॉग चॅनलवर. शेळ्यांचा आता वैरण खाऊन झाले, थोडासा खुडा मकाची वैरण मकाच्या वैरणचा पाला सगळ्यांनी खाल्लाय बरं का सगळा. आणि आता यांची भरले ती पोट मस्तपैकी. बोकाड म्हणजे आता बकरी ईदला विकायचं आहे, त्यामुळे त्याला जास्त मोकळं सोडत नाही बरं का. इतकं जादा त्याला मोकळं नाही सोडत, तेवढं तासभर मोकळं सोडतोय. त्याच्यानंतर त्याला बांधूनच वैरण घालतोय आणि ईदला द्यायचं आहे. जर कोण गिरायक असलं तर बघा बरं का, द्यायचं आहे बोकड. आणि शेळ्या अजून काय सगळ्या गाभण नाही त्या वाटतं, एक एक यायला लागले त्या माझ्यावर. कुठल्या गाभण आहे त्या, ही पांढरी पाट गाभण आहे, तांबडी शिळी एक गाभण गेल्या. आणि कुठल्या नक्की आम्ही बघितलेलं नसतं, त्यामुळे कळत नाही बरं का. ज्यावेळी दूध कमी येईल शेळ्या आटतेल्या तेव्हा म्हणायचं गेल्या त्या वाटतं गाभण, त्यामुळं समजत नाही गाभण आहे त्या का नाही त्या. आणि आता जरा आता अंडी वाढायला लागली ती. आज 18 अंडी निघाली. 18 निघाली ना रोज. दादा किती नेला अंडी? पहिल्यांदा 7 निघाली. हां, परत किती निघाली माहित नाही, पहिल्यांदा 7 निघाली. मी सकाळी 6 नेली होती. आता मग अशी भैयाजवळ मी दिली की 1 का 2 किती होत ती. सकाळी 6 नेली, दुपारी 3 नेली, मग अशी 2 भैयाकडे दिली आणि भैयानं 7 नेला ना. एवढी अंडी 16-17 काहीतरी अंडी निघाली ती बरं का, बऱ्यापैकी अंडी. आता निघायला लागली ती अंडी, वाढायला लागली ती कोंबड्यांची. आणि जरा कोंबड्या घ्यायला पाहिजे त्या, कारण कोंबड्यांचं त्रास कमी असते, खाद्य भरपूर लागते. पण 10 रुपयानं अंडे गेलं तर कोंबड्या परवडते त्या बऱ्यापैकी. 10 रुपयानं अंडे गेलं तरच परवडते त्या, म्हणजे असं बंदिस्तमध्ये कोंबड्या. नाहीतर 6 रुपये 7 रुपयानं अंडे गेलं तर आपल्याला त्या कोंबड्या एवढ्या जास्त परवडत नाही त्या. पण कसं असते माहिती आहे का, कोंबड्यांचं जास्त असं म्हणजे टेन्शन नसतं, अजिबात टेन्शन नसतं. त्यांना फक्त आत खाद्य पाणी घालायचं आहे आणि त्यांचं त्यांनी हिंडते ते, फिरते ते, खाते ते, पेते ते. फक्त त्यांना एक 15 दिवसातनं आलं लसूण पेस्ट किंवा जरा आपली देशी दारू असते ती दारू, नाहीतर ते लासोटा म्हणून जे लस मिळते ते लस. म्हणजे आपण अशी ठराविक औषधं जर कोंबड्यांना महिन्या 15 दिवसातनं दिली की नाही, कोंबड्यांचं जास्त हे नसतंय बरं का, त्रास नसते. या कोंबड्यांना औषधं द्यायचं म्हणजे आजार पण येऊ नये म्हणून. आणि उन्हाळ्यात जरा शेळ्या कोंबड्यांना सर्दी होत्या, का होत्या, पाणी जास्त पेते ती म्हणून का काय की. पण जरा सर्दी होत्या, कोंबड्या लई खरखरते त्या. आणि सध्या पण आमच्या कोंबड्यांना परवा आलं लसूण पेस्ट घातलंय आणि करतोय ते लासोट्याचं औषध आता आणायचं, ते पण जरा घालायचं आहे. आणखी ते कोंबड्याचं खाद्य आणायला गेलं ना, त्यांनी सांगतात कुठलं औषध घालायचं, म्हणजे त्यांना माहिती असते, त्यांनी सांगते ती. त्यांना विचारलं तर सांगतात त्यांनी, तर त्याप्रमाणे औषध देत राहायचं. कोंबड्यांचं एवढं काही जास्त ट्रेनिंग हे नसतंय, टेन्शन नसतंय. तरी पण आपण जरा ट्रेनिंग घेतलेलं चांगलंच वाटायला लागले मला. का माहिती आहे का, ह्याला त्याला विचारत बसण्यापेक्षा आपल्याला स्वतःला ती माहिती होते. आणि त्यामुळं शेळीपालन आणि कुक्कुटपालन ट्रेनिंग घेतलेलं चांगलं. तर घ्यायचं आहे पुढल्या महिन्यात, बघूया आता काय होते. चाललंय घ्यायचं. आणि आता अंडी वाढायला लागली ती. मला वाटते 50 कोंबड्यापैकी ना आपल्याला रोज 30 जर अंडी मिळाली तर आपल्याला बऱ्यापैकी हे परवडते. 50 कोंबड्यापैकी 30 ते 35 रेग्युलर अंडी मिळावी असं वाटते. 30 तर अंडी मिळावती. 30 अंडी जरी मिळाली ना तरी पण परवडते त्या कोंबड्या. म्हणजे आपण असं जे रोजानं कामाला जातोय ना, ते कामाला जाण्यापेक्षा लई परवडते बरं का. निवांत असते आपल्या 4 शेळ्या थोड्याशा कोंबड्या करून ते कामाला जाण्यापेक्षा बरं. शेळ्यांची पोटं भरली ती मस्तपैकी. चला त्यांनी गेल्या तर वैरण आणायला. आणि मी आत्ताच शेळ्यांचं सगळं आवरलं, जनावरांचं शेण शेळ्या जरा मोकळं सोडलं. शेळ्या म्हणजे बोकड तेवढं बांधलेलं असतं, शेळ्या 10 वाजता सोडतोय मोकळं. अशी मारत्या बघ पळत जा शेळी रे मारतुकडे. तर असू द्या, 2-4 दिवस झालं व्हिडिओ नाही टाकला. आणि चला म्हणलं आता एक व्हिडिओ टाकूया, नाहीतर म्हणते मग व्हिडिओ टाकला नाही. ऊन खाली झालं का कोंबड्या बाहेर येते त्या. आणि ऊन पडले की सगळ्या कोंबड्या आत असते त्या. एक सुद्धा कोंबडी तुम्हाला बाहेर दिसत नाही.